नमस्कार। 10 मे परशुराम जयंती झाली। भारतामध्ये सगळ्यांनी खूप छान यांनी साजरी केली आणि त्यानंतर 12 मे ही शंकराचार्यांची जयंती, वैशाख शुद्ध पंचमी। याच्यात थोडी मतमतांतर आहेत। कोणी म्हणतं की पंचमी आहे, कोणी म्हणतं की दशमी आहे, पण अर्थात या युगपुरुषाचा जन्म झाला त्या दिवशी। भगवान परशुराम शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीही विद्या प्राप्त झालेले पारंगत असे भगवान विष्णूचा 6वा अवतार। जमदग्नी ऋषी आणि माता रेणुका यांच्या पोटी जन्म घेऊन या भारत भूमीला निक्षत्रिय म्हणजे जे उपद्रवी क्षत्रिय होते त्यांचा सर्वनाश करून आणि बृहद्नद तलावाचं खंडन करून आपल्या भूमातेला यांनी सुजलाम सुफलाम केलेलं आहे। नुसतं सुजलाम सुफलाम केलं नाही तर कोकणामध्ये जाऊन तिथल्या क्षत्रियांचा सर्वनाश करून तिथली भूमी पण पावन केलेली आहे आणि म्हणून तिथल्या लोकांचं चित्त पावन केलं म्हणून चित्तपावन असं म्हटलं जातं। श्रोते हो, काय शिकण्यासारखं आहे भगवान परशुरामाच्या चरित्रातून आपल्याला? आपण साजरा करतो, पण त्याचबरोबर त्याच्यामधून शिकण्यासारखं काय आहे हे पाहिलं पाहिजे की ब्राह्मण माणूस जितका शास्त्रामध्ये पारंगत आहे तितकाच तो वेळ आली तर हातामध्ये तलवारही घेऊ शकतो, इतका आत्मविश्वास आपल्याला या चरित्रावरून घ्यायला पाहिजे। वेळ आली तर धटासी म्हणे धटक, उद्धटासी उद्धट, नाठाळाचे माथी हाणू काठी, असा आत्मविश्वास असला तर ब्राह्मण वर्गाचं काय, ब्राह्मण हा क्षत्रियही होऊ शकतो आणि क्षत्रिय हा ब्राह्मण होऊ शकतो। हा एकतेचा युग संदेश भगवान परशुरामाच्या चरित्रावरून आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर शंकराचार्य जयंती, वैशाख शुद्ध पंचमी। केरळ मधल्या छोट्याशा गावामध्ये जन्म झालेलं शिवगुरु आणि आर्यांबा यांच्या पोटी जन्माला आलेलं हे बालक केरळ पासून काश्मीर पर्यंत ज्यांनी या भारताचं भ्रमण केलं, 5व्या वर्षी मौंजे झाली आणि मौंजे झाल्यानंतर गुरु मिळाल्याशिवाय आपल्या विद्येला काहीही अर्थ नाही, म्हणून गुरुच्या शोधामध्ये गेले आणि आचार्य गोविंद यती यांचा अनुग्रह घेतला। आणि काय सांगावं, शंकराचार्यांच्या विद्येला एकदम वारे फुटले। गुरुची आज्ञा झाली आणि भारत भ्रमणाला सुरुवात केली तेव्हा प्रत्येक ठिकाणी म्हटलेलं आहे की अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभूती व्याप्त सर्वत सर्वेंद्रियाणि सदा ही समत्वम नहीं मुक्तिबंधः चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम। शिवोहम, मला कोणतंही बंधन नाही, मला कोणताही बंधू भाव नाही, माझ्यामध्ये काहीही कशाचा अहंकार नाही, असा मी, हे शिवा मी शिवरूप आहे, हा भाव त्यांच्या मनामध्ये जागृत झाला। आणि असं करत करत पूर्ण भारताची या युगपुरुषांनी परिभ्रमणा केली। नुसती परिभ्रमणा केली नाही तर जागोजागी आपले मित्र, आपले सहाय्यक यांना बरोबर घेऊन या वैदिक धर्माचं सगळीकडे एक खूप मोठा वैदिक धर्माचा प्रचार केला। गोविंद यतींच्या आशीर्वादांनी आणि स्वतःच्या तपश्चर्येने अवघ्या 32व्या वर्षी शंकराचार्यांनी अलौकिक कार्य केलेलं आहे। एकदा आपल्या मित्राशी संवाद करताना शंकराचार्य म्हणतात, आचार्य म्हणतात की ही भारतभूमी कशी आहे हो? राजस्थान मरुभूमीमध्ये जा तर त्या वाळूची उष्णता शरीराला सहन होत नाही। काश्मीरमध्ये जा
तर तिथला बर्फ हाच प्रकृतीला आपला अस्वस्थ करतो. केरळमध्ये तर सगळं हिरवंच हिरवं आहे, नंदनवन येते. आणि पूर्वेमध्ये जा तर सगळीकडे समुद्र आहे. इतकं वैविध्यपूर्ण वातावरण असताना सुद्धा या भारतभूमीचं मात्र एकच एक आहे, ते म्हणजे आपला वैदिक धर्म. आणि जागोजागी भ्रमण अव्याहत अथक परिश्रम करून या वैदिक धर्माला, या सनातन धर्माला शंकराचार्यांनी खूप मोठं एक आपल्यावरती ऋण आहे त्यांचं, की त्यांनी जपलं आणि जागोजागी पीठ स्थापन केली. आपल्याला माहीतच आहे की पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण ही सगळीकडे शृंगेरी पीठ, द्वारका पीठ, काश्मीरमध्ये शारदा पीठ आणि पुरीमध्ये पुरी शंकराचार्यांचं जे पीठ आहे, सगळीकडे ही पीठ स्थापन केली. आपले आचार्य तिथे त्यांची नेमणूक केली आणि त्यांना सांगितलं की सदाचार करा आणि या धर्माचं कुठेही अधःपतन झालं नाही पाहिजे याची मात्र काळजी घ्या. आणि जरूर आपल्या भारतामध्ये ही परंपरा अजूनही चालू आहे. आपल्याला माहितच आहे की चारही पीठ ही खरंच तिथे एक दैवी शक्ती आहे. आणि म्हणून शंकराचार्यासारखं कैवल्याचं लेणं या भूमीवर अवतरलं आणि अवघ्या 32व्या वर्षी इतकं महान कार्य करून गेलं की त्याचं ऋण आपण फेडू शकत नाही. तसंच आजही तो सनातन धर्म कायम आहे, ते ह्या लोकांच्या कार्यामुळे. 1200 वर्षापूर्वी झालेलं हे कार्य पुढे 1212 मध्ये ज्ञानदेव माऊलींनी हे विश्वचे माझे घर हा युगसंदेश दिला आणि गीतेच्या माध्यमातून सगळीकडे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे दुष्टांचा नाश हो, हाच एक संदेश प्रत्येक ठिकाणी पोहोचवला. अवघ्या 21 ते 25व्या वर्षीपर्यंत महान कार्य करून आपलं अवतार कार्य संपवलेलं आहे. शस्त्र आणि शास्त्रांनी धर्माची स्थापना करणारे असे हे युगावतार, त्यामध्ये शिवाजी महाराजही येतात, साक्षात परशुरामाचा अवतार. पण अवघ्या 59 वर्षांच्या वयामध्ये त्यांनी पण किती मोठं महान कार्य केलेलं आहे. रामदास स्वामींनी सगळीकडे परिभ्रमण करून आणि धर्माची, लोकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे असे युगपुरुष आपल्या भारतभूमीवर नेहमी येत राहतात, तेव्हाच आपला हा धर्म टिकून आहे. आजही आपण 22 जानेवारीला पाहिलं असेल की राम मंदिराची रामाचे भगवान हे बाल रूपामध्ये आपल्या इथे स्थापित झालेले आहेत अयोध्येला. आणि एक सनातन धर्माची आणि वैदिक परंपरेची एक लहर निर्माण झाली. आणि हे करण्याकरता सुद्धा आपल्याला अनुभव येत असेल की असेच युगपुरुष वेळोवेळी जन्म घेतात आणि या भारतभूमी, या कुशीमध्ये आपली धन्यता मानतात. ह्या सगळ्यांच्या कार्यामुळेच आज आपण खरंच हे कैवल्याचे लेणे आहेत सगळेजण, आणि यांच्या कार्यामुळेच आज आपण आपल्या भारतामध्ये आपल्या संस्कृतीला जपू शकतो, आपल्या हिंदू धर्माला जपू शकतो आणि त्याचबरोबर आपल्या वैदिक धर्मालाही एक चांगले दिवस आलेल्याचा आपल्याला भास होतो आहे. आणि असाच नेहमी करता आपल्या हिंदू धर्माचा प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त अध्यात्माकडे लोकांनी वळून आपला, पण त्याचबरोबर शस्त्राचाही उपयोग करून उपद्रवी लोकांना तितकाच त्यांना उत्तर देता आलं पाहिजे. हा आत्मविश्वास जागावा हीच श्रीरामचरणी प्रार्थना करते.